नमस्कार, मी लक्ष्मी जाधव, मुंबई इथून गृहिणी आहे, शिक्षण मॅट्रिकपर्यंत। मी सावरकर ही स्पर्धा पाहिली आणि त्यात भाग घेऊसं वाटलं, म्हणून मी त्यात पडले। आपली ओळख सांगण्याचे 30 सेकंद आणि स्पर्धेसाठी दिलेली 7 मिनिटे सुद्धा स्पर्धेच्या दृष्टीने वाया गेलेली मला चालणार आहेत, कारण मला काही सांगायचं आहे। त्याच्यासाठी मी ह्या स्पर्धेचं बोट धरून त्याचा वापर करते, माफ करा। ह्या स्पर्धा संयोजकांचं मला अंतःकरणपूर्वक आभार मानायचे आहेत, कारण त्यांच्यामुळेच माझ्या आयुष्यात खरा सूर्य उगवला। म्हणून ह्या व्याख्यानाच्या वेळेचा मी ते माझं सांगण्यासाठी वापर करते। आणि ह्याखेरीज माझ्या उर्वरित आयुष्यामध्ये पुन्हा अशी संधी मिळणं असंभव, आणि आपण सर्वांनीच माझ्यावर जे उपकार केलेत ते शब्दात मांडणं तर अशक्यच। झालं असं की होय, मी पण सावरकर ह्या व्याख्यानातर्फे मी याच्यात भाग घेणार होते, व्याख्यान स्पर्धेतर्फे। मी म्हटलं थोडे शब्द आपण पण जोडू, किंवा ते नाही जमलं तर टला ट जुळवून काहीतरी काव्यरचना करू। अगदीच काही जमलं नाही तर नाट्यवाचन तरी किमान करूच। ह्या सर्वांसाठी माझ्याकडे स्वतःकडे काही रसद नव्हती। त्यात पुन्हा मराठी पुस्तकांच्या दुकानांची वानवा किंवा पुस्तक संग्रहालयामध्ये पुस्तकांची वानवा वगैरे दुर्दैव थोडं वाटायला आलंच। मग गुगल गुरुजी मदतीला धावले। पण प्रामाणिकपणे सांगते महाराज, वयाची 67 वर्ष मीही एका अंधार कोठडीतच होते हे जाणवलं जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जीवनविषयक आणि कार्याविषयक पुस्तक माझ्या हाती लागलं। आणि तिथेच स्पर्धेची ईर्ष्या बिर्ष्या सगळं होतं ते गळून पडलं। शतसूर्यांच्या मालिका ज्या एकाच देहात प्रखर प्रकाशत आहेत, ते विनायक दामोदर सावरकर आमच्यापासून नेहमी दूर ठेवले गेले, ही ती खंत ती मला सांगायची होती। आमच्या इतिहासापासून, आमच्या देशबांधवांपासून, हिंदूंपासून जाणून बुजून लांब केले गेले ते। कसे, कोणी, ह्याचा उलगडा पुस्तक वाचता वाचता होत गेला। हातात पुस्तक आणि एक भयान सुन्नता, अशी त्या स्पर्धेची तयारीची माझी सुरुवात होती। स्पर्धेची अंतिम मुदत संपून गेली, बधिरता संपेना। नंतर आली ही वाढवलेल्या मुदतीचा कालावधी, म्हणून त्याचा हा आता शेवटचा अवसर। होय, मी पण सावरकर असं ठासून नाटकी आवेशात बोलण्याचं धाडसही आता मला होत नाहीये। तिथे व्याख्यान काय देणार, काही सुचतच नाही। ही खरी परिस्थिती झाली माझी तेव्हाही आणि अजूनही। खरं सांगते, एक ने मजसी ने किंवा जयोस्तुते किंवा अंदमान जन्मठेप, काळं पाणी आणि ती समुद्र उडी, हे सगळं ऐकीव ज्ञान होतं। ह्याच्या पलीकडे आमच्या शाळा, घर किंवा समाजात ती सावरकरी वातावरण निर्मिती नव्हतीच। आजही ती दुर्दैवी दडपशाही चालूच आहे, सर्वांनाच माहीत आहे। कारण
सावरकरांचा शब्द आणि त्या शब्दातील दाहकता आणि विचारांची सत्यता बेगडी आणि स्वार्थी लोकांना न झेपवणारी, न सोसवणारी आहे. सुरुवातीलाच खोत मॅडम, अनुराधा खोत मॅडमचं पुस्तक हाताशी लागलं आणि त्याच्या मलपृष्ठावरती सिंधू नदीशी सावरकरांनी केलेला संवाद आहे. तो संवाद एकदा वाचला, अजून पुस्तक तर वाचायचंच होतं, पण ते मलपृष्ठाचं पुस्तकाचं पान दिसलं मला की त्याच्याकडे पुन्हा बघायची हिंमत नाही झाली. ते पुस्तक मी उलटं करून मुखपृष्ठ पुढे आणायची. जे ते बघायची माझी हिंमत नव्हती, तिथे मी व्याख्यान काय देणार अशी माझी परिस्थिती झाली. सिंधू नदीशी तो संवाद होता. माझा मुलगा म्हणाला, आई तू कर, सावरकरांवर तू नाही बोलणार तर कोण करणार हे? अरे, म्हणजे तो माझ्याही आधी सावरकरांपर्यंत पोचला होता. थोडीशी धन्यता वाटली मला, म्हणजे मीच अंधारात होते तर. म्हटलं, स्वातंत्र्यवीर सावरकर ह्या वाटेवरून तर बरेच अभ्यासक, व्याख्याते गेलेले आहेत आणि ते आजही जीवाच्या आकांताने आपल्या देशबांधवांना जागवित आहेत, समजवित आहेत. हे नंतर माझ्या लक्षात आलं, पाहिलं मी. तिथे मी काय करणार असं वाटून मी हळूहळू मागे सरत गेले. पण लक्षात आलं नंतर की करायचं. विडा जरी नाही उचलता आला तरी वसा तरी घेता येतोच आपल्याला. जे ते अलौकिक जीवन वाचलं, जे भरून राहिलं, ठासून राहिलं, ते काय आता माझ्याबरोबरच संपवू की मृत करून टाकू? त्यांनी देशासाठी केलेला तो त्याग, स्वसुखाचा होम, त्या शिक्षा, जन्मठेपी, यातना, कष्ट, तरीही देशबांधवांना शिक्षण देणं, हिंदूंचं रक्षण करणं, हिंदुस्थान ह्यांच्यासाठी, स्वातंत्र्यासाठी, न्यायासाठी त्यांनी चालवलेली अविरत लढाई कुठे दडवून ठेवू? अस्पृश्यांसाठी एक ब्राह्मण सवर्णांच्या दारोदारी समानतेची भिक्षा मागत हिंडतो आणि कैदेतून सुद्धा निरक्षरांना साक्षर करण्याचा प्रयत्न करतो. किडे घाण खाऊन दिवस काढतो. असा तो कैदी पण अलौकिक, तो या भूमीवरचा नव्हे. आपल्या प्रखर देशप्रेमातून उभारलेल्या त्या टोळ्या, तो इतिहास, तो ध्वम आणि गोऱ्यांनी शिपायाचे बंड म्हणून हीन लेखलेल्या स्वातंत्र्य संग्रामाला पहिलं स्वातंत्र्य समर म्हणून इतिहासात अत्युच्च स्थान देणारा हा माणूस. आजही त्यांचे विचार कोणत्याही काळात जाज्वल्य आणि दुर्दम्य आहेत. जे मला जाणवले, समजले, ते विझवून टाकू, काय करू त्यांचं? आणि ह्या साऱ्यातूनही त्यांनी निर्मिलेली ती प्रकांड साहित्य संपदा, ज्यातला शब्दन शब्द देशप्रेमाने भारलेला आहे, समाजाला सजग करणारा आहे आणि हिंदूंना, जो ह्या भूमीला आपली मातृभूमी मानतो, त्या सर्व हिंदूंना आणि त्यांना संरक्षण देणारा आहे. ते विचार मी गाढून टाकू? त्याही पुढे जाऊन त्यांनी भाषेची सेवा केली आहे, लिपिशुद्धी केली, मराठी प्रतिशब्द दिले. काय काय हे? हिंदू देवतेला सहस्रावधी हात असतात, अशा ज्या कल्पना आहेत त्या ह्या माणसात होत्या.
खरंच तसं होतं का? BAची बॅरिस्टरची पदव्या त्यांच्याकडून काढून घेतल्या, पण त्यांची बुद्धी कोणाही नष्टचराला काढून घेता आली नाही. त्या नष्टचरांची लागलेली नष्टचर्या आपण आजही भोगतो आहोत. सावरकरांनी बालवयात अष्टभुजेसमोर घेतलेली प्रतिज्ञा, ते त्यांचं प्रायोपवेशनपर्यंतची सर्वच कहाणी अद्भुत आणि चमत्कारी. त्यांच्या विचारांचे लाखो दिवे लख्ख पेटत असता. आता ते मालवू द्यायचे का? ठरवलं आणि म्हटलं नाही, असं होऊन चालणार नाही. जो काही जीवात जीव आहे तो हे एवढूसा वसा तरी मी चालवू शकते. आणि केली सुरुवात. परवाच्या 31 डिसेंबरला एका मित्राचा वाढदिवस, त्याचा मित्र मेळावा भरलेला होता. 31 डिसेंबर मंडळी सगळी निराळ्याच आनंदाच्या लाटेवर स्वार होती. कळेना काय करू. गर्दी तर खूप होती आणि मला संधी होती आणि मला त्याचा फायदा घ्यायचा होता. एक प्रत्येकाच्या कानाजवळ गेले, ग्रुप जवळ केले आणि त्यांच्या कानाशी लागले. हळूहळू तिकडे डॅन डॅन काहीतरी वाजत वगैरे पण होतं. प्रत्येकाला सांगितलं की ही त्यांची वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट देतात ना, ते आहे. आणि असं म्हणून मी त्यांच्या कानात सावरकर पेरायला सुरुवात केली. म्हटलं बघा, एक तरी पुस्तक वाचा किंवा विकत घ्या. विकत नाही मिळालं तर लायब्ररी जॉईन करा किंवा माझ्याकडून होईल ते मी तुम्हाला पास करत जाईन. जे जमेल ती, जी पुस्तकं मिळतील ती. का वाचनालयाला पण एक मुलगा चालवतो, त्याला सांगितलं थोडी पुस्तकं मी तुला जशी उपलब्ध होतील तशी देईन. पण ह्यासाठी मला पुस्तकं मिळताना पण मला कष्ट पडले होते की ते मिळवता नाकाशी न येतात हे कळलं होतं. पण योग्य ठिकाणी गेल्यावर ती मिळतात असं नंतर माहिती मिळाली. तोपर्यंत सगळाच अंधार होता माझ्या बाबतीत. सावरकर पेरू लागले. त्यांना सांगितलं बघा, एवढ्यात आपल्याला काहीच करायचं नाही आहे. ना जन्मठेप भोगायची आहे, ना कोलू ओढायचं आहे, ना ते घाणेरडं जेवण जेवायचं आहे, ना दुधाशिवाय राहायचं आहे, ना लेखन सामग्रीशिवाय राहायचं आहे किंवा सुखाला चूड नाही लावायची आहे. काही नाही, घरावर जप्ती नाही आणायची, राजरूत करायचं नाही आहे ते घर. आणि स्वसुखाला तर आपल्या आता तरी तुम्ही भोगताय, सुखच भोगताय. आणि हे फक्त विचार घ्यायचेत आणि ते सुद्धा आयते मिळायचेत आपल्याला. ना सैन्यात भरती व्हायचंय, ना आपल्याला कोणाचा खून करायचा आहे. फक्त वाचा, एवढंच त्यांना सांगितलं. तुम्ही तयार व्हा, तयार राहा. समवयस्क होते. त्यांना सांगितलं मुलाबाळातून, नातवंडातून सावरकर भिनू द्या. तेवढं एकच करा, थोडं थोडं करा. आणि त्या जायबंदी झालेल्या आणि करून टाकलेल्या विचारांना पुन्हा नवी चेतना मिळवून द्या. तुम्ही चैतन्य मूर्त व्हा त्याच्यासाठी आणि ती चेतना जागवा. फक्त वाचा. चंग बांधलाय मी पण ह्या कामासाठी, सावरकरांसाठी मरे तो झुंजेन. नमस्कार.